हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत आणि पावसाचे दिवस सुरू झाले की आपल्याला भाज्या ज्या आहेत त्या बऱ्याच वेळा कमी प्रमाणात मिळायला लागतात. या दिवसात आपण पालेभाज्या देखील खाणं तितकंसं हेल्दी असू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये काही किडे असतील तर ते आपल्याला काही वेळेला दिसून येत नाहीत. म्हणून शक्यतो पालेभाजी खायचं आपण टाळायचं असतं. तर अशा वेळी कोणती भाजी बनवायची हा आपल्याकडं प्रश्न असतो. तर हा प्रश्न सोडवण्यासाठी आज आपण एक वेगळी भाजी बनवणार आहोत. जी भाजी आपली टेस्टी असणार आहे, बनवायला सोपी असणार आहे आणि अगदी घरच्याच साहित्यात अशी बनणार आहे. आज आपण अस्सल महाराष्ट्रीयन चवीची शेवभाजी बनवणार आहोत. तर ही शेवभाजी कशी बनवायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका, जेणेकरून इथून पुढच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जातील. तर अशी ही शेवभाजी बनवायला आपण आता सुरुवात करूयात. शेवभाजी बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. हे वाटण तयार करण्यासाठी मी या ठिकाणी भाजलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे. 1 वाटी होईल इतकं भाजलेलं सुकं खोबरं घ्यायचं आहे आणि आता ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करणार आहे. हे खोबरं जे आहे ते आपल्याला मिक्सरला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरला खूप देखील बारीक नाही करायचं. खूप बारीक झालं तर त्याच्यातून तेल बाहेर यायला लागतं. आता हे जे खोबरं आहे ते मी मिक्सरला बारीक करून घेतलं होतं. यानंतर आपल्याला या बारीक केलेल्या खोबऱ्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे. सुरुवातीला मी 3 कांदे जे आहेत ते उभे कट करून घेतलेले आहेत आणि उभा कट केलेला कांदा जो आहे तो आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करायचा आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा ॲड करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे. एक मोठा टोमॅटो जो आहे तो मी उभा कट करून घेतलेला आहे. त्यातल्या बिया ज्या असतील त्या मी काढून टाकलेल्या आहेत आणि असा हा कट केलेला टोमॅटो तो देखील आपण कांद्याबरोबर मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करूयात. टोमॅटो ॲड करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लसूण ॲड करायचा आहे. 15 ते 20 पाकळ्या होईल इतका मी लसूण घेतलेला आहे. लसूण जो होता तो माझा बारीक होता, त्यामुळे मी 15 ते 20 पाकळ्या घेतलेल्या आहेत. तो देखील मी मिक्सरच्या भांड्यामध्ये केलेला आहे. लसूण ॲड करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आलं ॲड करायचं आहे. 1 इंच होईल इतकं आलं जे आहे ते मी स्वच्छ धुवून घेतलं होतं. आता ते थोडंसं कट करून घेते आणि ते देखील याच्यामध्ये ॲड करून घेते. आलं जे आहे ते आपल्याला खूप प्रमाणात देखील वापरायचं नाही. काही वेळेला आल्याचं प्रमाण जर जास्त झालं तर आपलं जे काही शेवभाजीसाठीचा रस्सा होणार आहे तो आपला तिखट होण्याची शक्यता असते. आल्याची थोडीशी टेस्ट करून बघायची आणि त्यानंतर घातलं तर ते बेटर असणार आहे. आलं कट करून मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. यानंतर आपल्याला याच्यामध्ये तीळ ॲड करायचे आहेत. तीळ जे आहेत ते आवर्जून घालायचे, त्यामुळं आपल्या शेवभाजीचा जो काही रस्सा आहे त्याला तर्री येण्यासाठी म्हणून मदत होणार आहे. 1 टेबलस्पून होईल इतके तीळ जे आहेत ते मी याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. तीळ ॲड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आहे. कोथिंबीर जी आहे ती मी थोडीशी घेतलेली आहे. कोथिंबीर थोडीशीच वापरायची. खूप देखील कोथिंबीर वापरायची नाही, नाहीतर आपल्या भाजीचा कलर जो आहे तो चेंज होऊ शकतो. तर अशा प्रकारे सगळे जिन्नस मी यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत आणि ते आता आपण मिक्सरला चांगले असे बारीक करून घेऊयात. हे सगळे जिन्नस वाटताना मी यामध्ये कोठेही पाण्याचा वापर केलेला नाहीये. जर तुमचे सगळे जिन्नस इझिली बारीक झाले नाहीत तर त्याच्यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून होईल इतकंच पाणी जे आहे ते ॲड करा. जेणेकरून ते बारीक होण्यासाठी म्हणून आपल्याला मदत होईल. आता आपलं वाटण जे आहे ते तयार झालेलं आहे. यानंतर आता शेवभाजीसाठीचा रस्सा तयार करायला आपल्याला घ्यायचा आहे. यासाठी आपण एका भांड्यामध्ये सुरुवातीला तेल ॲड करणार आहोत. यामध्ये मी 4 टेबलस्पून होईल इतकं तेल ॲड करून घेतलेलं आहे. आपली भाजी जी आहे ती आपली थोडीशी तर्रीदार अशीच असणार आहे. त्यामुळं तेलाचं प्रमाण जे आहे ते थोडंसं जास्त ठेवायचं. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला जिरे ॲड करायचे आहेत. अर्धा टेबलस्पून होईल इतके जिरे जे आहेत ते आपण ॲड करूया. जिरे चांगले तडतडले की आपल्याला याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करायचा आहे. एक 10 ते 12 होईल इतकी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. चांगली सुवासिक अशी कढीपत्त्याची पानं घ्यायची, ज्याच्यामुळं आपल्या भाजीला टेस्ट आणि त्याच्याबरोबरच छान असा सुगंध येणार आहे. कढीपत्ता तडतडला, कढीपत्त्याचा छान असा सुगंध यायला लागलेला आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम मी थोडीशी कमी केलेली आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा जो आहे तो ॲड करायचा आहे. कांदा आपण ॲड करून तो छान असा तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेऊयात. मीडियम फ्लेमवर आपल्याला कांदा 3 ते 4 मिनिटासाठी चांगला भाजून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनिटासाठी कांदा मीडियम फ्लेमवर व्यवस्थित असा भाजत आलेला आहे.
कांदा भाजत आला की आपल्याला याच्यामध्ये तयार केलेलं वाटण जे आहे ते ऍड करायचं आहे. हे ऍड केलेलं जे काही वाटण असणार आहे तर ते आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. आपण जो काही कांदा, टोमॅटो वाटण तयार करताना घातला होता तो कच्चाच होता. त्यामुळं त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे वाटण जे आहे ते छान असं भाजून घ्यायचं आहे. वाटण भाजण्यासाठी आपल्याला नाही म्हणलं तर एक 7 ते 8 मिनिटं इतका वेळ लागणार आहे. वाटण आपल्याला कंटिन्युअस हलवत राहून भाजून घ्यायचं, नाहीतर काही वेळेला वाटण जे आहे ते खाली चिटकून बसण्याची शक्यता असते. यासाठी आपण जे काही भांडं वापरणार आहोत ते आपल्याला जाडबुडाचं भांडं वापरायचं आहे, ज्यामुळं वाटण आपलं करपलं जाणार नाही. वाटण घालून आपण हे सगळं व्यवस्थित असं भाजून घेतोय. 7 ते 8 मिनिटं आपलं हे छान असं भाजून झालेलं आहे. हळूहळू त्यातलं पाणी जे आहे ते तुम्हाला निघून गेलेलं दिसून येईल आणि त्याचबरोबर त्याला बाजूनं तेल देखील सुटायला लागेल. ज्यावेळी या सगळ्याला बाजूनं तेल सुटायला लागेल त्यावेळी आपण ते भाजायचं जे आहे ते स्टॉप करणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पुढचे जिन्नस जे आहेत ते ऍड करायचे आहेत. वाटण व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हळद ऍड करायची आहे. पाव टीस्पून होईल इतकी हळद आपण याच्यामध्ये ऍड करूया. हळद ऍड करून झाली की ती परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हळद ऍड करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हिंग ऍड करायचा आहे. माझ्याकडचा हिंग जो होता तो थोडासा स्ट्रॉंग हिंग होता, त्यामुळं पाव टीस्पून होईल इतका हिंग देखील मी यामध्ये ऍड करून घेतलेला आहे. हिंग ऍड करून झाल्यानंतर तो देखील सगळ्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात. आता हा जो काही मसाला आहे तो मला खूपच ड्राय वाटतोय, त्यामुळं मी त्याच्यामध्ये अगदी 1 ते 2 टेबलस्पून होईल इतकं गरम पाणी ऍड करणार आहे. मसाला भाजत असतानाच मी बाजूला गरम पाणी करायला ठेवलं होतं. ते मी पाणी याच्यामध्ये ऍड केलेलं आहे, नाहीतर तो पूर्ण करपला जाईल. गरम पाणी ऍड करून ते मिक्स करून घेतलं आणि यानंतर आता आपल्याला यामध्ये कांदा लसूण मसाला ऍड करायचा आहे. यामध्ये मी 2 टेबलस्पून होईल इतका कांदा लसूण मसाला ऍड केलेला आहे. ही भाजी जरी आपल्याला झणझणीत बनवायची असेल तरी आपण शेव जी त्याच्यामध्ये यूज करणार आहोत ती देखील थोडीशी तिखट असणार आहे. त्यामुळे त्याचं प्रमाण लक्षात घेऊन आपल्याला कांदा लसूण मसाला त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे. कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर आहे ती वापरली देखील चालेल. आणि या ठिकाणी कांदा लसूण मसाला असो किंवा लाल मिरची पावडर असो जी काही तुम्ही वापरणार आहात ती कलरसाठीची म्हणून असणार आहे ती वापरायची. त्यामुळे तिखटपणा येणार नाही, पण त्याचा कलर जो आहे तो व्यवस्थित असा मेंटेन होईल. कांदा लसूण मसाला सगळ्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतला आणि यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे. तर सुरुवातीलाच मी पाणी जे आहे ते गरम करून घेतलेलं आणि गरम पाणी याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. हा जो शेवभाजीचा रस्सा आहे तो आपल्याला बघा खूप दाट देखील ठेवायचा नाहीये. तर ज्यावेळी आपण त्याच्यामध्ये शेव ऍड करू तर ती शेव जी आहे ती शेव आपला रस्सा जो आहे तो ओढून घेणार आहे आणि खूप दाट असा जर रस्सा असेल तर मग ते काय होईल, खूप दाटसर अशी भाजी होईल, आपल्याला व्यवस्थित खाता नाही येणार. म्हणून आपल्याला ती शेवभाजीचा जो काही रस्सा आहे तो थोडासा पातळ असाच ठेवायचा आहे आणि तो आपला रस्सा जो आहे तो शिजला देखील जाणार आहे. म्हणून शिजल्यानंतर देखील थोडा कमी होणार आहे. आपल्याला सुरुवातीला थोडा वाटेल की पातळ आहे म्हणून, पण शिजल्यानंतर थोडा कमी होईल आणि तो व्यवस्थित त्या शेवेबरोबर ऍडजस्ट होईल. रस्सा बनवण्यासाठी जे काही पाणी वापरणार आहात ते पूर्णपणे उकळलेलं पाणी वापरायचं, गरम पाणीच वापरायचं, ज्याच्यामुळं भाजीची चव आणि त्याचबरोबर कलर जो आहे तो व्यवस्थित मेंटेन राहील. यानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ ऍड करायचं आहे. मीठ ऍड करताना बघा थोडंसं कमी प्रमाणात मीठ ऍड करायचं, कारण शेवेमध्ये सुद्धा थोडंसं मीठ असणार आहे. नाहीतर आपली भाजी जी आहे ती टेस्टला खारट होईल. यानंतर आपल्याला याच्यामध्ये गरम मसाला ऍड करायचा आहे. अर्धा टेबलस्पून होईल इतका गरम मसाला आपण याच्यामध्ये ऍड करतोय. आपण यामध्ये खूप सारे मसाले काही घालणार नाहीये. आपल्याला भाजी जी आहे ती खूप अशी मसालेदार नको आहे. त्यामुळे मी मसाल्यांचं प्रमाण जे आहे ते कमी ठेवलेलं होतं. गरम मसाला जो आहे तो देखील या सगळ्यामध्ये मी छान असा मिक्स करून घेतलेला आहे. गरम मसाला ऍड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये काश्मीरी लाल जी आहे ती ऍड करायची आहे. इथं मी काश्मीरी लाल जी आहे ती कलरसाठी म्हणून ऍड करणार आहे. सुरुवातीला मी कांदा लसूण मसाला जो काही ऍड केला होता तो देखील माझा कलरसाठीचा चांगला असा कांदा लसूण मसाला होता. त्यामुळं मी इथं अर्धा टेबलस्पून होईल इतका काश्मीरी लाल याच्यामध्ये ऍड करणार आहे. तुम्हाला जर भाजी जी आहे ती खूपच अशी झणझणीत हवी असेल तर तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडरचं जे काही प्रमाण आहे ते तुम्ही वाढवू शकता. आता काश्मीरी लाल ऍड केल्यानंतर ती मिरची पावडर देखील सगळ्यामध्ये चांगली अशी मिक्स करून घेतली.
यानंतर आपण यामध्ये अर्धा टेबलस्पून होईल इतकी साखर ॲड करणार आहोत. साखर ॲड केल्यामुळं आपल्या भाजीची टेस्ट जी आहे ती थोडीशी चेंज होती आणि इथं आपण साखरच ॲड करायची आहे. गूळ अजिबात ॲड करायचं नाही. गुळाची चव वेगळी, साखरेची चव वेगळी. तर अर्धा टेबलस्पून होईल इतकी साखर आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊया. जो काही आपण रस्सा बनवत आहोत त्याला चांगली उकळी यायला लागलेली आहे. आपल्याला हा जो काही रस्सा आहे तो एक 12 ते 15 मिनिटं चांगला असा शिजू द्यायचा आहे. रस्सा जर व्यवस्थित शिजला गेला तरच त्याला काय येणार आहे, छान अशी तर्री येणार आहे, छान असा कलर येणार आहे. त्याला चांगली उकळी आलेली आहे, पण मला हा जो काही रस्सा आहे तो थोडासा अजूनही दाट वाटतोय, म्हणून मी एका बाजूला पाणी परत गरम करायला ठेवलं होतं, जे मी याच्यामध्ये ॲड करणार आहे. पाणी ॲड करून झालेलं आहे. या सगळ्याला चांगली उकळी आलेली आहे आणि आता तुम्हाला याला हळूहळू तर्री यायला लागलेली सुद्धा दिसून येत असेल. तर जितकं तुम्हाला आवश्यक वाटेल त्या प्रमाणात तुम्ही पाणी जे आहे ते ॲड करून घ्या आणि परत एकदा आपण याला एक 7 ते 8 मिनिटं चांगलं असं शिजून देऊया. 7 ते 8 मिनिटं शिजल्यानंतर बघा अशा प्रकारे तर्रीदार असा आपला रस्सा जो आहे तो रेडी झालेला आहे. आता मी यामध्ये लगेचच शेव जी आहे ती ॲड करणार नाहीये. माझ्याकडची शेव जी आहे ती लगेचच विरघळणारी अशी होती. त्यामुळं ज्यावेळी सर्व्ह करायचं असेल त्यावेळी आपण ते ॲड करणार आहोत. तर काही वेळेला जर तुमची शेव जी आहे ती कडक असेल, तर याच्यामध्ये सुरुवातीलाच आपण शेव ॲड करायची आणि त्याला थोडीशी ती उकळी येऊन दिली, की भाजी जी आहे ती लगेच बरोबर सर्व्ह करून घ्यायची. पण जर तुमची शेव जी आहे ती काय असेल, मऊ असेल, तर तुम्ही पहिल्यांदा प्लेटमध्ये शेव जी आहे ती ॲड करून घ्यायची आणि त्यानंतर तयार झालेला रस्सा जो आहे तो आपण याच्यावर टाकून घेणार आहोत. ही भाजी सर्व्ह करून खूप वेळ अशी आपल्याला ठेवायची नाही आहे. सर्व्ह केल्यानंतर आपल्याला ती लगेचच खायला घ्यायची आहे. तर सुरुवातीला मी प्लेटमध्ये शेव जी आहे ती ॲड करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला त्याच्यावर तयार रस्सा जो आहे तो ॲड करायचा आहे. रस्सा ॲड करताना क्वांटिटी थोडीशी जास्तच ठेवायची, कारण शेव जी आहे ती रस्सा ओढून घेते आणि आता वरून मी काय केलेलं आहे बघा, थोडीशी तर्री देखील त्याच्यावर ॲड केलेली आहे. म्हणजे त्याचा लूक जो आहे तो व्यवस्थित असा आपला मेंटेन होईल. ही भाजी जी आहे ती तुम्ही भाकरी, चपाती किंवा फुलका या कशाबरोबर देखील खाऊ शकता. फायनली माझी भाजी जी आहे ती खाण्यासाठी म्हणून अशा प्रकारे रेडी झालेली आहे. सर्व्ह केलेली प्लेट पाहूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि कधी एकदा टेस्ट करतोय असं झालेलं आहे. तर ही होती आपली आजची शेवभाजी बनवण्याची रेसिपी. तुम्ही देखील ही शेवभाजी जी आहे ती नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमची शेवभाजी कशी बनलेली आहे. आजची ही शेवभाजीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.